मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सातपूरला श्री गणेशाने ओढला 12 गाड्या. शेकडो वर्षांची परंपरा कायम. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी मातेचा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा बघण्यासाठी सातपूर पंचक्रोशीतील 10,000हून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी 7:30 वाजता श्री गणेशा मंगेश निगळ याने गाड्या ओढून 20व्या स्थानकापर्यंत पोहोचविल्या. दरवर्षी गुढीपाडव्याला सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रेनिमित्ताने 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. अर्धनारी नटेश्वर वेशभूषेत श्री गणेशा मंगेश निगळ याने गावातील वेशीवर असलेल्या मारुती मंदिर, वेताळबाबा मंदिर व औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात पूजन करून सातपूर गावातील त्र्यंबक रोडवरील एकमेकांना बांधलेल्या 12 गाड्या ओढल्या. 12 गाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, आमदार सौ सीमा हिरे, माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, नगरसेवक निवृत्ती इंगोले, नितीन निगळ, नगरसेविका इंदुबाई नागरे, सोनाली बंधुरे, मानसी शेवरे, सविता काळे, नगरसेवक समाधान देवरे, अंकिता शिंदे, नयना जाधव आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यात्रेच्या यशस्वीतेसाठी समितीच्या वतीने राजाराम पाटील निगळ, शांताराम निगळ, गोकुळ निगळ, प्रकाशदादा निगळ, शिवाजी बंधुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कमिटीचे अध्यक्ष भरत घाटोळ, कार्याध्यक्ष किरण निगळ, उपाध्यक्ष मचिंद्र बंधुरे, सोपान बंदावणे, सचिव शशिराज काळे, सहसचिव सुदाम वाघ, खजिनदार दिनेश निगळ, व्यवस्थापक धनंजय निगळ, हर्षल आहेर, महेश बंदावणे, तेजस निगळ, बाळा पुराणे, विशाल पुराणे, किरण भोर, प्रज्वल घाटोळ, वैभव काळे, लक्ष्मण घाटोळ आदींसह यात्रोत्सव कमिटीचे सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश ऐरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माननीय दशरथ अप्पा पाटील, नाशिकचे सन्माननीय उपमहापौर विलास अण्णा शिंदे, त्याचबरोबर इथे थोड्या वेळापूर्वी उपस्थित असलेल्या सन्माननीय महापौर हिमगौरीताई आडके, या सर्वांचे मी ग्रामस्थांच्या वतीने तसेच जत्रा उत्सव समितीच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हा जत्रा उत्सव गेल्या शेकडे वर्षापासूनची परंपरा आहे. गेल्या शेकडे वर्षांपासून आम्ही सर्व सातपूरकर एकोप्याने, एका जीवाने, 18 पगड जाती सर्व एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतो. हा उत्सव साजरा करत असताना या गावाचं शहरीकरण झालं आहे, परंतु शहरीकरण झाल्यानंतरही आम्ही आजही आमच्या गावाचं गाव पण टिकवलं आहे. हे गाव पण टिकवत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं आहे. या शहरामध्ये, या गावाचं शहर होताना शहराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरची लोक गावाला आली, वस्तीला आली, या शहराचं इंडस्ट्रियलायझेशन झालं, शहरीकरण झालं. हे सर्व होत असताना आजूबाजूच्या जिल्ह्यावरून, तालुक्यावरून लोक आले, इथे रहिवासी झाले, तेही आमचे सातपूरकर झाले. त्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत शेकडो वर्षाची परंपरा आम्ही अखंडपणे चालवत आलेलो आहोत. आमचे सर्व आयोजक, आमचे सर्व कमिटी सदस्य या सर्वांनी उत्साहाने हा उत्सव पुन्हा त्याच जोमाने, त्याच ताकदीने साजरा करत आहोत. इथे उपस्थित असलेले सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे, मी यांचा सर्व ग्रामस्थ, सर्व जत्रा उत्सव कमिटी तसेच नाशिक महानगराच्या वतीने मी पुनश्च एकदा खूप सारं स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.